नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण गेली 2 तासामध्ये क्रिएटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह स्कूल या पेपर अंतर्गत आपण त्या ठिकाणी त्या पेपरची समावेशित शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर युनिट क्रमांक 1 मध्ये आणि युनिट क्रमांक 2 मध्ये कोणता अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्याचा सिलेबस आपण बघितलेला आहे. तर आजच्या तासाला आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला समावेशित शिक्षणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याख्या बघायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत समावेशित शिक्षणाचा अर्थ. समावेशित शिक्षणालाच आपण म्हणतो या ठिकाणी इन्क्लुझिव्ह स्कूल. तर तो इन्क्लुझिव्ह स्कूल, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आपण समजून घेऊयात की समावेशित शिक्षणालाच काय म्हटलं जातं, इन्क्लुझिव्ह स्कूल. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, तर यामधला पहिला जो शब्द आहे आयचा अर्थ आहे इन्व्हॉल्वमेंट. आय मीन्स इन्व्हॉल्वमेंट. इन्व्हॉल्वमेंट त्याचा अर्थ आहे समावेश करणे. इन्व्हॉल्वमेंटचा अर्थ काय आहे, समावेश करणे. इन्क्लुजन मधला आय. त्यानंतर दुसरा शब्द याच्यातला आहे एन. दुसरा शब्द काय आहे, एन. एन मीन्स निगोशन. NEGOTIATION. निगोशन. तर त्याचा निगोशनचा अर्थ आहे सलोख्याने राहणे किंवा सलोख्याने बोलणे चालणे. सलोख्याने बोलणे चालणे. त्यानंतर पुढचा वर्ड आहे सी. सीचा अर्थ आहे कॅरिंग. कॅरिंग मीन्स या ठिकाणी जबाबदारी घेणं. या ठिकाणी आपल्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये अर्थ काय घ्यायचा आहे, तर जबाबदारी घेणे. हा सी घेतला आपण, INC. त्याच्यानंतर एलचा अर्थ आहे लर्निंग. तुम्हाला त्याचा अर्थ माहितीच आहे. लर्निंग म्हणजे अध्ययन. लर्निंग मीन्स अध्ययन. तर या ठिकाणी अध्ययन करायचं आहे. त्यानंतर इन्क्लुझिव्ह पुढचा आहे यू. त्याचा अर्थ आहे अंडरस्टँडिंग. त्याचा अर्थ आहे आकलन. त्यानंतर पुढच्या शब्दांचे अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊयात. पुढच्या शब्दांचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे किंवा आपण हेच जे शब्द बघितलेत त्याचा अर्थ समजून हे ड्रॉ आउट करूयात आणि नंतर पुढचं घेऊयात. एन फॉर इन्व्हॉल्वमेंट. त्याचा अर्थ आहे समावेश करणे.
त्यानंतर एन निगोशन सलोख्याने राहणे, सी फॉर कॅरिंग जबाबदारी घेणे, एल फॉर लर्निंग अध्ययन आणि शेवटचं यू फॉर अंडरस्टँडिंग आकलन. तर ह्याच्या पुढचे जे काही शब्द आहेत त्याचा अर्थ आपण बघूया. यू पर्यंत आपण आलो होतो. पुढचं आहे यस, शेअरिंग. शेअरिंग त्याचा अर्थ आहे, शेअरिंगचा अर्थ आहे शेअरिंगचा या ठिकाणी पुढचा शब्द आहे शेअरिंग. त्याचा अर्थ आहे शेअरिंगचा या ठिकाणी सहभागी होणे. शेअरिंग मीन्स सहभागी होणे. शेअरिंग. त्यानंतर पुढचं या ठिकाणी जो शब्द आहे तो आहे आय. आय या ठिकाणी या आयचा अर्थ आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स GENC. इंटेलिजन्स याचा अर्थ आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे वी. वीचा अर्थ आहे विक्टोरीज. वी मीन्स विक्टोरीज. VICTORE. सॉरी RIES विक्टोरीज. याचा अर्थ आहे विजयश्री किंवा यश. यश. त्यानंतर पुढचा शब्द आहे ई. एज्युकेशन मधला इन्क्लुसिव्ह मधला पुढचा शब्द आहे ई. त्याचा अर्थ आहे एक्साइटमेंट. एक्साइटमेंट. EXCITMENT. एक्साइटमेंट. एक्साइटमेंटचा अर्थ या ठिकाणी आहे, एक्साइटमेंट मीन्स काय, उत्तेजन किंवा खळबळ. उत्तेजन. एक्सलंट म्हणजेच उत्तेजन. उत्तेजन. त्यानंतर पुढच्या एज्युकेशन मधला ईचा अर्थ आहे एज्युकेशन मीन्स एज्युकेशन. त्याचा अर्थ आहे शिक्षण. तर इथून पुढच्या शब्दांचा अर्थ आपण बघत होतो. यस फॉर शेअरिंग सहभागी होणे. त्याच्यानंतर आय फॉर इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, व्ही फॉर विक्टोरीज यश, ई फॉर एक्साइटमेंट उत्तेजन आणि ई फॉर एज्युकेशन मीन्स शिक्षण. तर फक्त आपण या ठिकाणी समावेशित शिक्षणालाच इंग्रजीमध्ये इन्क्लुझिव्ह म्हणतात, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात. तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत आहोत. तर हा भाग तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगेन त्यावेळेस तुम्ही तो रेफरन्स बुक आणि त्याचे पेज नंबर लिहून घ्या. तिथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. त्यानंतर पुढचा आहे डी. म्हणजेच हा डी. तर डीचा या ठिकाणी डिटर्मिनेशन. पुढचा डी आहे त्याचा अर्थ आहे डिटर्मिनेशन. DETERMI. डिटर्मिनेशन याचा अर्थ आहे निर्धार किंवा एखादी गोष्ट करण्याची जिद्द. निर्धार किंवा जिद्द. निर्धार किंवा जिद्द. त्यानंतर पुढचा आहे यू. एज्युकेशन मधला पुढचा यू आहे यू फॉर युनिक. UNIQUE युनिक.
त्याचा अर्थ आहे एकमेव, युनिक, एकमेव. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे सी, कल्चरल डायव्हर्सिटी. सी कल्चरल डायव्हर्सिटी, DIVERSITY, कल्चरल डायव्हर्सिटी. त्याचा अर्थ आहे सांस्कृतिक विविधता. सांस्कृतिक विविधता. त्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजेच ए, एज्युकेशनमधला ए मीन्स ॲबिलिटी. ॲबिलिटीज, ABLITIES, ॲबिलिटीज. याचा ॲबिलिटीजचा अर्थ आहे क्षमता. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही उपजत क्षमता असतात, त्या क्षमतांच्या अनुषंगानं ॲबिलिटीज मीन्स क्षमता. त्यानंतर पुढचा त्याच्यातला एज्युकेशन, टी मीन्स टीचिंग. त्याचा अर्थ आहे अध्यापन. त्यानंतर त्याच्यामधला पुढचा आय आहे तो आहे आय मीन्स इम्पॉर्टंट. पुढचा अर्थ काय आहे त्याचा? आय मीन्स इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत आहोत. तर त्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी समावेशित शिक्षणाचा अर्थ आणि त्याचं स्वरूप काय आहे ते बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी समावेशित शिक्षणाच्या अर्थामध्ये आयपर्यंत आलो होतो. तर आय मीन्स इम्प्रूव्हमेंट, म्हणजेच आपल्यामध्ये असणारी सुधारणा. कोणकोणती सुधारणा आपल्यामध्ये अपेक्षित आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सुधारणा या अर्थानं आपल्याला तो अर्थप्रयोग करायचा आहे. त्यानंतर एज्युकेशनमधला आय मीन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. नंतर ओ म्हणजेच ऑप्टिमन्स, याचा अर्थ आहे आशावाद. ऑप्टिमन्स म्हणजेच आशावाद. आणि एन फॉर नाईस पीपल, विचारी लोक. तर असा हा पूर्ण आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा शब्द जर घेतला तर त्याचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ लावला तर या ठिकाणी समावेशित शिक्षणाची आपल्याला व्याख्या बघा काय करता येईल की अशा शिक्षणाचा समावेश करणं की जिथं विद्यार्थी सलोख्यानं राहत आहेत, जबाबदारीनं वावरत आहेत, व्यवस्थित त्यांचं अध्ययन होतं आहे, आकलन होतं आहे, सर्व विद्यार्थी काय आहेत त्या ठिकाणी सहभागी आहेत, त्यांच्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर केला जातो आहे आणि त्याच्यानुसार त्यांना यश मिळते, त्याच्याबरोबर त्यांना उत्तेजना मिळते आहे. त्यानंतर चांगल्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत आणि ही गोष्ट प्रयत्न करत असताना त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होती आहे. त्याचबरोबर आपण एक वेगळं व्यक्तिमत्व आहोत ही भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळी बोलीभाषा असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि त्यांच्यामध्ये ते सलोख्याने राहत आहेत. त्यानंतर त्यांच्या क्षमता ते इन्क्रीज करायचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर त्यांना शिकवणारे शिक्षक एक विशेष शिक्षक म्हणून अध्यापन करत आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची सुधारणा होती आहे आणि ते विद्यार्थी स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतांचा आणि योग्य बुद्धिमत्तांचा वापर करून एक आशावादी दृष्टिकोन निर्माण करून उद्याचं वैचारिक लोक किंवा विचारी नागरिक बनवण्यासाठीचं जे शिक्षण दिलं जातं त्याला म्हणायचे समावेशित शिक्षण. अशी मोठी व्याख्या आपल्याला या ठिकाणी जर आपण अर्थानुसार त्याची व्याख्या तयार करायचा प्रयत्न केला तर ती मोठी व्याख्या आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर समावेशित शिक्षणाची आपल्याला पुढची व्याख्या जर सांगायची झालं तर समावेशित शिक्षणाची व्याख्या
या ठिकाणी आधी एक सांगते, त्याच्यानंतर आपण त्याची संकल्पना बघूयात आणि मग वेगवेगळ्या तत्व आहेत त्यांनी वेगवेगळ्या कोणकोणत्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर समावेशी शिक्षणाची पुढची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल की सर्व विद्यार्थ्यांना असं शिक्षण द्यायचं जिथे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये सहभागी होतील असा भारतीय राज्यघटनेमध्ये असा हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेला आहे. त्या शिक्षणाला म्हणायचं आहे समावेशित शिक्षण. समावेशित शिक्षणाची पुन्हा एकदा व्याख्या ऐका की ज्या शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्याचे असे शिक्षण की जे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये सहभागी होतील, म्हणजेच अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचं असं शिक्षण की जे सर्वच्या सर्व विद्यार्थी काय आहेत शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत असा हक्क भारतीय राज्यघटनेने नमूद केलेला आहे. आणि अशा प्रकारचं शिक्षण देण्याच्या शिक्षण पद्धतीला समावेशित शिक्षण असं म्हटलं जातं. तर समावेशित शिक्षणाची संकल्पना काय आपल्याला सांगता येईल, तर ही एक शैक्षणिक प्रणाली आहे. समावेशित शिक्षण ही एक काय आहे, शैक्षणिक प्रणाली आहे, एक शैक्षणिक प्रक्रिया आहे आणि यामध्ये सर्वसमावेशक शाळेमध्ये सामान्य विद्यार्थ्याबरोबरच त्या ठिकाणी काय असतात इतर विद्यार्थीही काय असतात सहभागी झालेले असतात. म्हणजेच सर्वसामान्य विद्यार्थीमध्ये ज्यांचे हात पाय डोळे कान डोळे त्याच्यानंतर त्यांची पूर्ण बॉडी किंवा त्यांचा मेंदू ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्यांच्या व्यवस्थित आहेत अशा अर्थानं या ठिकाणी समावेशित शिक्षणामध्ये असे सर्वसामान्य विद्यार्थी अधिक विकलांग विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मध्यम किंवा सौम्य स्वरूपाचं अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश देऊन हे शिक्षण दिलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिल्या संकल्पनेमधला पहिला मुद्दा आपण अभ्यासला की एक शैक्षणिक प्रणाली आहे. दुसरी गोष्ट विकलांग आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एकत्रित शिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर समावेशित शिक्षणामध्ये सामान्य विद्यार्थ्याला आणि विकलांग विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिक्षण देत असताना विकलांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक त्या ठिकाणी किंवा सर्वसामान्य शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकालाच विशेष प्रकारचं ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांबरोबरच त्या विद्यार्थ्याला शिक्षण दिलं जातं. म्हणून दोन्ही विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या शिक्षण प्रक्रियेचा या ठिकाणी उपयोग होतो किंवा फायदा होतो. त्याच्यानंतर समावेशित शिक्षणाचं पुढचं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की समावेशित शिक्षणामध्ये समावेशित शिक्षण हे कोणत्याही विशेष शाळांचा किंवा विशेष वर्गाचा त्या ठिकाणी स्वीकार करत नाही. म्हणजेच आता या ठिकाणी विशेष शाळांचा किंवा विशेष वर्गाचा विचार करत नाही. यामध्ये आपल्याला काय अभिप्रेत आहे, तर या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी सर्वसामान्य जी शाळा आहे प्राथमिक शाळा आहे ज्या शासनाच्या ग्रँटेड शाळा आहेत अनुदानित शाळा आहेत अशा शाळेमध्येच हे वर्ग सुरू केले जातात आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या आवश्यक त्या भौतिक सुविधा विकलांग विद्यार्थ्यांच्या आवश्यक भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. बाकीच्या सर्व फॅसिलिटी ह्या सर्वसामान्य शाळेमधल्याच त्या विद्यार्थ्यांना उपभोगता येतात. म्हणजेच समावेशित शिक्षण हे विशेष शाळांची मागणी करत नाही किंवा विशेष वर्गाची मागणी करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं यातला पाचवा आणि शेवटचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की विकलांग मुलांना सामान्य मुलांबरोबर शैक्षणिक सर्व प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होता येतं. म्हणजेच सामान्य शाळेमध्ये ही मुलं शिकत आहेत तर ह्या मुलांना सर्वसमावेशक शाळेमध्ये शिकत असताना सर्वसमावेशक विद्यार्थ्यांसाठी किंवा सामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात त्या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या विकलांग विद्यार्थ्यांनासुद्धा भाग घेता येतो. उदाहरण द्यायचं झालं तर ह्या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, गायन स्पर्धा आहेत, म्हणजे खूप त्यांच्यात विकलांगता नाही किंवा खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये त्याची विकलांगता सोडून तो इतर सगळ्या स्पर्धांमध्ये काय करू शकतो भाग घेऊन स्वतःच्या कौशल्यांचा विकास करू शकतो. तर या ठिकाणी आपण संकल्पनेमध्ये एकूण 5 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की या संकल्पनेमध्ये एक समावेशी शिक्षण ही एक काय आहे शैक्षणिक प्रणाली आहे. दुसरी गोष्ट या प्रणालीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर विकलांग विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार अध्ययन करता येतं. त्याच्यानंतर सामान्य विद्यार्थी आणि विशेष विद्यार्थी दोन वेगवेगळ्या पद्धतीनं अध्ययन करतात त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर समावेशित शिक्षण कोणत्याही विशेष वर्गाची किंवा विद्यार्थ्याची मागणी करत नाही किंवा स्वीकार करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं विकलांग मुलांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज किंवा सर्व प्रकारच्या कार्यामध्ये सहभाग घेता येतो. तर ही झाली त्याचा अर्थ आणि संकल्पना.
तर ह्या संकल्पनेनुसार आपल्याला सर्वसमावेशक शाळेची वैशिष्ट्य, शिक्षणाची वैशिष्ट्य काय आहेत त्याचा काही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ते बघूयात आपण. ही समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतील ती म्हणजे समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये समावेशक शिक्षणाच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की सामूहिक कृतीमुळे या विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यात्मक अध्ययनास चालना मिळते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट आहे सहकार्यात्मक अध्ययनास चालना. सहकार्यात्मक अध्ययनास या ठिकाणी चालना देणे. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये आपण काय करत असतो तर विद्यार्थी त्या ठिकाणी गटागटाने शिक्षण घेत असतात आणि गटागटाने शिक्षण घेत असतात किंवा वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि विद्यार्थी अध्ययन करत असतात. तर प्रत्येक सर्वसामान्य मुलांबरोबर काही 4-2 विकलांग मुलं आहेत, 5 आहेत, 7 आहेत, 10 आहेत. तर या मुलांना त्यांचा मित्र किंवा मैत्रीण काय करत असते मदत करत असते. एखाद्या विद्यार्थ्याला दृष्टिदोष आहे पण तो कमी प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी त्याला दिसत नसेल तर त्या विद्यार्थ्याला मदत करणं किंवा त्याला शब्द सांगणं, त्यांनी लिहिलेला शब्द बरोबर आहे का, शेजारी जर बसला असेल तर या ठिकाणी त्यामुळं त्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्यात्मक अध्ययनाची सवय लागते आणि त्यामुळं त्या ठिकाणी सामूहिक कृतीतून या मुलांचं कोलॅबरेटिव्ह एज्युकेशन होत असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की शिक्षक विद्यार्थी संबंध लवचिक. शिक्षक विद्यार्थी संबंध लवचिक. याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर या ठिकाणी शिक्षक सर्वसामान्य शाळेमध्ये विशेष विद्यार्थ्यांना म्हणजे जे अपंग आहेत, अपंगामध्ये काहींना खूप कमी प्रमाणात म्हणजे सौम्य प्रकारचं अंधत्व आहे किंवा सौम्य प्रकारचं श्रवणदोष आहे किंवा एखाद्या हातामध्ये थोडंसं कुठंतरी हात बेंड झाला आहे, पाय बेंड झाला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गतीनुसार त्या शिक्षकाला शिकवावं लागतं. त्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करणं, त्याला समजतं आहे का नाही, म्हणजे या शिक्षकाच्या संबंधामध्ये काय येतं लवचिकता येते आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आपण वेगळ्या वातावरणात आलो आहोत किंवा काहीतरी वेगळं शिकतो आहे अशी भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण राहत नाही. तर आपल्या आईवडिलांप्रमाणेच किंवा आपल्या पालकांप्रमाणेच शिक्षक ही एक आपले पालक आहेत अशी भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि ते विद्यार्थी त्या पद्धतीने अध्ययन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समावेशक शिक्षणाच्या वैशिष्ट्यांमधला काय सांगता येईल तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध हे कसे असतात लवचिक असतात. त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांमधली स्वप्रतिष्ठा आणि आत्मनिष्ठा वाढण्यास मदत होते. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला वैशिष्ट्यांमधला सांगता येईल की स्वप्रतिष्ठा आणि आत्मनिष्ठा. स्वप्रतिष्ठा आणि आत्मनिष्ठा तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी एक इमेज असते, स्वप्रतिमा असते की मी असा आहे किंवा माझ्यामध्ये हे ड्रॉबॅक्स आहेत, माझ्यामध्ये हे चांगले गुण आहेत. ह्या गुणांची त्या विद्यार्थ्याला किंवा त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असते आणि ती त्या ठिकाणी इन्क्रीज करण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. मग ज्यावेळेस ह्या समावेशित शाळांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर जर आपण ह्या विकलांग विद्यार्थ्याला शिक्षण देत असू तर त्या विकलांग विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्याच्या मदतीनं त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गुण आहेत, कुणाचं हस्ताक्षर चांगलं असणार आहे, त्यानंतर कुणाचं आवाज चांगला असणार आहे किंवा कुणाला त्या ठिकाणी वक्तृत्व चांगलं असणार आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी क्षमता असणार आहे
आणि ती क्षमता त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि शिक्षकाच्या मदतीनं काय करता येते, समजून घेता येते आणि त्या विद्यार्थ्याची ती आत्मप्रतिष्ठा वाढण्यास काय होते, मदत होत असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा काय सांगता येईल आपल्याला, की त्या विद्यार्थ्यांमधली स्वप्रतिष्ठा आणि आत्मनिष्ठा वाढण्यास मदत होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या समावेशित शिक्षणामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित असतं, तर समावेशित शिक्षणामध्ये उपचार तज्ज्ञांकडून गरजनिहाय करून घेणं गरजेचं असतं. चौथं महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासतोय, उपचार गरजेनुसार तज्ज्ञ व्यक्तीकडून करणे. या ठिकाणी काय करावं लागतं, तर प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ही वेगवेगळी असते. काही विद्यार्थ्यांना ऐकायला येत नाही, मग त्या ठिकाणी तुम्ही श्रवण दोष आहे तर तुम्ही श्रवण यंत्र वापरून त्या ठिकाणी तुमचा दोष घालवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे डॉक्टरांची, आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलर जो कानाचा डॉक्टर आहे त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी तुमचं त्या ऐकण्याची क्षमता किती कॅपॅसिटीपर्यंत आहे आणि तुम्हाला ऐकायसाठी काय केलं पाहिजे याचा उपचार आपल्याला काय करावा लागेल. समावेशित शिक्षणामध्ये ह्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये जर विकलांग विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं असेल तर त्यांचा जो थोडाफार दोष आहे तो दोष आपल्याला दूर करण्यासाठी इतर डॉक्टरांची सुद्धा किंवा तज्ज्ञ व्यक्तींची सुद्धा काय करावी लागणार आहे, मदत घ्यावी लागणार आहे. तर पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला त्या ठिकाणी उपचार करून त्या विद्यार्थ्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर आणायचं आहे. त्याच्यानंतर सामान्य विद्यार्थ्याच्या आणि विशेष विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम निर्मिती. आता एकाच वर्गात विद्यार्थी शिकतोय, 5वीचा उदाहरणार्थ 6वी किंवा 7वीचा विद्यार्थी, किंवा असं धरून चला की 8वीचा विद्यार्थी, आणि त्या वर्गामध्ये 8वीच्या वर्गामध्ये 4 विद्यार्थी विकलांग आहेत जे समावेशित शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवत असताना सर्वसामान्य मुलांबरोबरचा अभ्यासक्रम असला पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण हा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, बौद्धिक कपॅसिटी किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या कमतरता याच्यानुसार तो अभ्यासक्रम ते विद्यार्थी पूर्ण करू शकतील का नाही याचा त्या ठिकाणी विचार करून अभ्यासक्रमाची रचनासुद्धा त्या ठिकाणी असणं, तशा प्रकारची रचना करून घेणं गरजेचं असतं. म्हणजेच या ठिकाणी पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण समावेशित शिक्षणाचा अभ्यासत आहोत, तो म्हणजेच अभ्यासक्रमाची रचनेमध्ये सुद्धा काय असली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता असली पाहिजे. इथे सर्वसामान्य मुलांच्या हुशारीचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये काही मुद्दे क्रिटिकल असले पाहिजेत. त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये काही सोप्या भागांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केला पाहिजे. तर या ठिकाणी आजच्या तासाला फक्त एवढंच आपण अभ्यासलेलं आहे की समावेशित शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन काय आहे. इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा अर्थ आणि एक व्याख्या बघितलेली आहे. त्याचबरोबर इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या संकल्पनेचा विचार केलेला आहे की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन नेमकं काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा आपण आता अभ्यासत होतो म्हणजे समावेशित शिक्षणाची वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये आपण 5 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तर जो राहिलेला भाग आहे समावेशित शिक्षणाच्या काही वैशिष्ट्ये अजूनही आहेत ती आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी काही शंका असतील तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकता किंवा त्या संदर्भात तुम्ही गायडन्स घेऊ शकता. तर ओके, धन्यवाद.